महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर उद्यापासून TV9 मराठी डीडी फ्री डिशवर पाहता येणार। डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसणार। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून मारहाण झाली, सीसीटीव्ही फुटेज चेक करा, महादेव गित्तेचा दावा। महादेव गित्ते पवारांच्या राष्ट्रवादीतील बबन गित्तेंचा निकटवर्तीय। संतोष देशमुखांवर आरोप करण्यासाठी वापर करण्यात येणाऱ्या महिलेची कळंबमध्ये हत्या। महिला 5 वेगवेगळ्या नावांनी वावरत होती। अंजली दमानी यांचा दावा। बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दमानी यांनी माहिती मागवली आहे। बीड जिल्ह्यातल्या कळंबमध्ये मनीषा बिडवे नावाच्या महिलेची हत्या। डोक्याला मार लागल्यानं महिलेचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर। 5 ते 6 दिवसांपासून महिलेचा मृतदेह घरात पडून होता। संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या कटामध्ये कळंबच्या महिलेचा संबंध नाही। डीवायएसपी संजय पवारांकडून स्पष्ट। पोलीस तपास सुरू असल्याची माहिती। प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचं नाव येऊ नये म्हणून कळंबच्या महिलेचं प्रकरण दाबलं जात आहे। अंजली दमानी यांचा आरोप। दुसऱ्या समन्सनंतरही कुणाल कामराची मुंबई पोलिसांसमोर चौकशीला गैरहजेरी। पोलिसांकडून कामराचे आईवडील राहत असलेल्या घरी चौकशी। कुणालशी संपर्क झाला का? कधीपर्यंत मुंबईत येणार? खार पोलिसांनी याबाबत चौकशी केली आहे। गेल्या 10 वर्षांपासून मी जिथे राहत नाही अशा पत्त्यावर जाणं म्हणजेच तुमचा वेळ आणि सार्वजनिक साधनांचा अपव्यय। कुणाल कामरांना ट्विट करत मुंबई पोलिसांना पुन्हा डिवचलं। औरंगजेबाची कबर ASI प्रोटेक्टेड, कायद्यांना संरक्षण मिळालंय। मात्र कबरीचं उदात्तीकरण कोणी करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। औरंगजेबाच्या कबरीचा अनावश्यक मुद्दा उचलला। मृत्यू झाल्यानं कबर बांधली आहे। ज्यांनी श्रद्धा आहे त्यांनी जातील, संघाच्या भैयाजी जोशींचं वक्तव्य।